मला फक्त एवढंच सांगायचं होतं की त्या मोबाईलची सगळी फंक्शन्स तुम्हाला कळली असतील तर त्याचा वापरही करायला हरकत नाही. उद्या आईचा ब्लड टेस्ट रिपोर्ट आणायला विसरू नकोस, आठवणीनं जा. हो बाबा, मी नक्कीच आहे. उद्या सकाळी परत येईन. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये बॅग पाठवून दे पंढरी बरोबर. हर्षमध्ये किती फरक पडलाय. पूर्वी इतकंही बोलायचं नाही. हा चमत्कार कुणामुळे घडलाय? हॅलो आई. हां बाई, त्या कंपनीच्या बाई आल्या ना. कंपनी नाही ग, संस्था. होय होय तेच. तुम्ही त्यांच्यासमोर असंच हसत राहा बरं का, आणि त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची बराबर उत्तर द्या. बरं काय विचारतील हो तुम्हाला त्या? भारताचे पंतप्रधान कोण म्हणून? डॉक्टर मनमोहन सिंग. तुम्हीच बोलला होता ना, मला बी ठाव आहे. मंदा, बाईंपेक्षा तूच जास्त तयारी केलेली दिसते. साहेब काय बी होई नका, पण या घरात आपल्या घरात लेकरू आलं पाहिजे बरं का. म्हणजे बाईसनी बी थोडासा इरंगुळा होईल ना. पण साहेब त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला तर? या बया आल्या की काय त्या? ताई तुम्ही तयार आहात बरं का, आणि तुम्हाला बेस्ट बेस्ट. आनंद, मला ना खूप खूप टेन्शन आलंय हो. स्वाती रिलॅक्स. या. नमस्कार. नमस्कार. या बसा. ही माझी बायको स्वाती आणि या मिसेस आफळे. नमस्कार. नमस्कार. बरं वाटलं तुम्ही मूल दत्तक घेताय हे ऐकून. हल्ली खूप जोडपी दत्तक घेताय. शिवाय मयेकर, तुमच्यासारख्या इतक्या शिकलेल्या सुसंस्कृत माणसाच्या घरात आमच्या संस्थेचं मूल दत्तक जाणार याचा खरंच आम्हाला खूप आनंद आहे. बाय द वे, तुम्ही काय शिकला? एम ए. वा, फारच छान. माफ करा, नाही म्हणजे हा प्रश्न मी विचारणं तसं अपरिहार्य आहे म्हणून विचारते. तुम्हाला मूल होऊ शकत नाहीये की तुम्हाला तसं होऊ शकत असताना सुद्धा तुम्ही दत्तक मूलच घ्यायचा निर्णय घेतलाय? हा बोला ना मिस्टर मयेकर, काही प्रॉब्लेम? मिसेस आफळे, अहो लग्नानंतर वर्षभरातच झालेल्या अपघातामुळे हिच्या पायातली शक्ती निघून गेली. काय? म्हणजे तुम्ही? हो. अहो पण हे तुम्ही आधी नाही का सांगायचं मिस्टर मयेकर? अहो पण मंदा आहे ना हिच्या मदतीला. होय होय मी आहे की, आणि मला ठाव आहे लेकराला कसं सांभाळायचं असतं ते. अहो पण आई म्हणून तुम्हालाच त्याचं संगोपन करावं लागणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या काय बोलताय हो बाई तुम्ही? हा, कुणी बी आई लेकराचा सांभाळ काय पायानं करते होय? काळजनं करते ना हो. आता दुर्दैवाने एखाद्या बाईला नसतील हात पाय तर तिने काय आई व्हायचंच नाही की काय? मंदा. नाही साहेब, या बाई काय बी नियम सांगतात. मंदा, चूक आपलीच आहे. अहो साहेब तसं नाही. मंदा तू आतमध्ये जा. हे बघा, मूल दत्तक घेणं ही एवढी साधी गोष्ट नाहीये. एखाद्या आईनं आपल्या स्वतःचं मूल दुसऱ्याच्या पदरात घालण्या इतकी नाजूक गोष्ट आहे. अशा वेळी त्या बाळाचं संगोपन नीट होईल ना, ह्या सगळ्याची काळजी चौकशी करावी लागते आम्हाला. हे बघा, मी तुमचं दुःख समजू शकते, पण खरंच माझा नाईलाज आहे.
माझे हात नियमाने बांधले गेले. हे बघा, तुम्ही तुम्ही प्लीज रडू नका. आपण यातून काहीतरी मार्ग काढू प्लीज. हे बघा मिस्टर मयेकर, तुम्ही जरा. मॅडम, आय एम सॉरी. उगाच तुम्हाला. नाही मयेकराव, काही हरकत नाही. त्यांना आई हवंसं वाटणं आणि त्यांच्या इच्छेसाठी तुम्ही प्रयत्न करणं साहजिकच आहे. यात माझी काही मदत लागली तर अवश्य सांगा. येते मी. स्वाती, शांत राहा. नाही आलं. आई होणं माझ्या नशिबातच नाहीये. मला तर वाटतं आई व्हायची माझी लायकीच नाहीये. स्वाती, कुणाला उपयोग नाही माझा. मग का जिवंत आहे मी? मारून टाका मला. मारून टाका, मला नाही जगायचंय. स्वाती रडू नको. स्वाती, माझंच चुकलं. मी खोटं स्वप्न दाखवलं तुला. स्वतःशी खोटं बोलत राहिलो. मला वाटत होतं काहीतरी चमत्कार घडेल ना. हॅलो हॅलो आशिष. आशिष, मी सावरी बोलतेय. अरे आईची तब्येत एकदम बिघडली आहे. आईला खूप बरं वाटत नाही, तर तू प्लीज गाडी काढतोस का? आपल्याला आईला ऍडमिट करावं लागेल. अरे हो, चालेल. आई ग, सावकाश सावकाश. आशिष गाडी काढतोय. आपण जातोय हॉस्पिटलमध्ये. हॅलो तुकाराम. हां, जरा शिंदे सरांना बोलवतोस का? कोण आहे तिकडे? हां चालेल, शिंदे सरांना बोलव.
झाली सगळी तयारी? हो हो, मी निघालेच आहे, अर्ध्या तासात पोचते. अच्छा. काकी, तुम्ही कुठे बाहेर निघालाय का? हो अगं, माझी महिला मंडळाची मीटिंग आहे. आजकाल खूप बिझी असता तुम्ही. हो, मी गुंतवून घ्यायचं ठरवलंय स्वतःला. नाहीतर काय, उगीच नुसतं रिकामं घरात बसणं किंवा काही कारण नसताना हिंडणं म्हणजे वेळेचा अपव्ययच नाही का? तू हर्षला भेटायला आली असशील तर तो मुंबईला गेलाय. काकी, तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? एकतर तुम्ही मला खोटी आशा दाखवलीत, हर्ष माझ्याशी लग्न करणार म्हणून. खरं तर तो असावरी मोहितेमध्येच इंटरेस्टेड आहे. प्रियांका? हो काकी, मी खरं सांगतेय. तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केलाय? मला किती दुःख होत असेल ते. अगं पण तुझंही काही चुकतंय का याचा कधीतरी विचार कर. हर्षला तू आल्यामुळे आनंद का होत नाही याचा. मी स्पष्ट बोलते, तू रागवू नकोस. नाही, तसं काही अजिबात नाही. म्हणजे मला मान्य आहे माझ्या हातनं काही चुका घडल्या आहेत, पण त्या मी सुधारायला तयार आहे. खरंच मी हर्षला हवं तसं, तुम्हाला हवं तसं वागायला तयार आहे. शपथ, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, हा विश्वास हर्षला वाटायला हवा, कारण शेवटी निर्णय तो घेणार आहे. तू संध्याकाळी ये आणि त्याच्याशी स्पष्टच काय ते बोलून घे. काकी, तुम्हाला तर मी सून म्हणून पसंत आहे ना? मी निघते, मला उशीर होतोय. आज संध्याकाळी तुला निवड करावीच लागेल हर्ष. मी किंवा माझीच निवड करावी लागेल तुला. माझीच. सर, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले काही टेस्ट कराव्या लागतील. त्यांनी मोठ्या डॉक्टरांनाही बोलवलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणालाच फोन लागत नाहीये सर. मी केव्हापासून सगळ्यांना फोन ट्राय करते. मला खूप भीती वाटते सर. तुम्ही घाबरू नका. हो, आम्ही सगळे शिक्षक आहोत ना तुमच्या पाठीशी. आणि सर उद्या सकाळी येणारच आहेत. आता या क्षणी तुम्हाला खंबीर व्हायला हवं. अहो, तुम्हीच जर धीर सोडलात तर कसं चालेल? आपण डॉक्टर काय म्हणतात ते पाहूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. डॉक्टर, कशी माझी आई? मिस मोहिते, घाबरू नका. पण सत्य परिस्थिती सांगणं मला भाग आहे. तुमच्या आईला हार्ट अटॅक आला. उपाय म्हणून ताबडतोब आपल्याला अँजिओप्लास्टी करावी लागेल. डॉक्टर, ताबडतोब म्हणजे 24 तासाच्या आत. खरं तर उद्या सकाळीच, कारण डॉक्टर गोंधळकर उद्याच अवेलेबल आहे.
तेव्हा तुम्ही ऑपरेशनच्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. आणि हो, ऑपरेशनचा खर्च साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये येईल. आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मॅम एक्सक्यूज मी, ही औषधं फार्मसीतून घेऊन या लगेचच. मी आणतो. तसं सर सर मी पैसे राहू दे, आहेत माझ्याकडे पैसे. नाही शिंदे पण कुठे गेले आजच? गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. टीचर रूममध्ये शिंदे सर आहेत का? काय त्यांना मी आज काही गोष्टी सांगायच्या आहेत मीटिंगबद्दल. सर मी त्यांचा निरोप घेऊनच आली आहे. काय झालं? त्यांना अचानक चंद्रपूरला जावं लागलं. चंद्रपूरला? सर तुमची परमिशन घ्यायला ते थांबले होते, पण कशासाठी? सर काल मोहिते सरांच्या मिसेसना अचानक हार्ट अटॅक आला. काय? सर आणि तुम्हाला माहिती आहे मोहिते सर नागपूरला गेलेत. अरे बापरे, मग वहिनींजवळ कोण आहे? त्यांची मुलगी आसावरी, तिनेच फोन केला होता तेव्हा शिंदे सर निघाले. बापरे, ती एकटी असणार. शिंदे सर गेलेत, पण आपण काहीतरी करायला हवं. बरं मी पण निघू शकत नाही कारण आजच शिक्षण बोर्डाची माणसं येत आहेत. काय करता येईल? मोहिते गुरुजींना कळवलंय का? नाही सर, त्यांचा कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. अरे एक मिनिट, माझ्याकडे नंबर आहे. व्याख्यानाला गेलेत गुरुजी. हा फोन पण लागत नाहीये. तुम्ही तोपर्यंत चंद्रपूरचा काही नंबर मिळतो का बघा ना. बघा काही कॉन्टॅक्ट होतोय का. शे, मोहिते गुरुजींच्याच बाबतीत हे नेहमी काही तर काय. फोन पण लागत नाही. बरोबर आहेत की नाही तर फक्त चेक करा. सॉरी, मी औषधं दिलेत नर्सकडे. बरं कुणाला फोन लागला? नाही ना सर, कुणालाच फोन लागत नाहीये. काहीच कळत नाही, म्हणजे काकांचा मोबाईल सुद्धा लागत नाहीये सर. ठीक आहे, मी तिथून प्रयत्न करतो. तिथून? हो, म्हणजे पैशांची व्यवस्था करायला मला आष्टीला जायला हवं. म्हणजे कसं काय सर? म्हणजे एवढे सगळे पैसे एका दिवसात कसे जमा होणार आहेत? त्याची काळजी तुम्ही करू नका. मी आणि मयेकर सर बघून घेऊ. बरं तुम्ही इथे एकट्या आहात, तुमच्या सोबतीला गोरेबाईंना पाठवू का मी? आसावरी? नाही नको नको. बरं काही पैसे आहेत तुमच्याकडे? आहेच. येतो. थँक्यू.
कुठे आहात तुम्ही? तुम्ही लवकर या बाबा, मला खूप भीती वाटते.